हॅलो, हॅलो. काय नाव आहे तुझं? राधा. राधा. कसं लिहितात राधा? RADHA. लिहून दाखव बरं हवेतच. एकात एक घुसले ते, लांब लांब नाही लिहिलं. झालं लिहून? किती अक्षर आहे? और ए 5 आहेत. ओके, पूर्ण नाव सांग. राधा प्रसाद गणपुले. राधा प्रसाद गणपुले. बरोबर. कुठल्या शाळेत जाते तू? आनंद क्षण सन सिटी. म्हणजे सन सिटी नाव आहे का आनंद क्षण नाव आहे? आनंद क्षण सन सिटी. अच्छा, सन सिटी आनंद क्षण मध्ये आहे. बरोबर ना? नाही, आनंद क्षण शाळा आहे. शाळा आहे. काय आहे त्या शाळेमध्ये ग? अं, कसं शिकवतात? त्या शाळेत ना छोटा गट आहे, मोठा खेळ गट, छोटा गट, मोठा गट, 2 3 4. अच्छा. आणि तुमच्या शाळेत दाताचं झाड आहे का? आमच्या शाळेत होतं. दात पडला की एका कोंडीमध्ये ते असं खोचून ठेवायचं, त्याच्यावरती माती टाकायची, रोज त्याला पाणी टाकायचं भांडवर, मग त्याचं झाड येतं. तुझा दात पडलाय ना? बघू. अच्छा, खिडकी झाली की मग तू नाही लावलं झाड? हा, दातांचं झाड लावायचं असतं. एक दाताचे खूप दात तयार होतात. मग दाताची फुलं येतात, दाताच्या कळ्या येतात, दाताची फळं येतात, दाताची पानं. दाताचं झाडच नाही पाहिलं तू? बर, कसं असेल आपण कल्पना करूया. कसं असेल दाताचं झाड? पांढरं असेल का पिवळं असेल का लाल असेल का नारंगी असेल? पांढरं असेल. का बरं पांढरं असेल बरं? कारण आपला दात पांढरा असतो. अच्छा. आणि त्याची फुलं कशी असतील मग? पांढरी. आणि त्याची पानं कशी असतील? हिरवी. हा, पानं हिरवी असतील दाताच्या झाडाची. आणि ते मोठं झाड असेल का छोटं झाड असेल? छोटं झाड असेल, झुडूप असेल. केवढं असेल बरं सांग? एवढूस असेल का? म्हणजे अशी खाली कुंडी आणि एवढं. अच्छा. किती दात येतील एखाद्या झाडाला? 50. कशी लिहितात बेटा 50? 0 वर 5. बरोबर का नाही? 0 वर 5 झाले 50.
का 5 वर 0 50? 5 आणि 0. 5 आणि 0 50. तू काय मेहंदी काढलीस का? हा. आपण आता थोड्या वेळापूर्वी काय बनवलं होतं? फ्लॉवर पॉट. का फुलांचा बुके बनवला होता? फुलांचा बुके. हा, त्याच्यात काय काय वापरलं होतं आपण? फुलं वापरली होती, पानं वापरली होती, बरोबर आहे का नाही? आणि तुळशी सारखं काहीतरी वास घेतलास का तू? नाही. हं. हा तुळशी सारखा वास. हा, आणि कुठल्या तरी पानाचा वास घेतला ना आपण? लिंबाचा. लिंबाचा. लिंब कसं लागतं? आंबट. आंबट लागतं नक्की. मग आंबट झाल्यावर चेहरा कसं करतो आपण? आणि गोड लागल्यावर कसं करतो? आणि कडू लागल्यावर? खारट लागल्यावर? आणि तिखट लागल्यावर? अच्छा, असं करतो का? आणखीन कुठली चव आहे ग? तिखट आहे, खारट आहे, आंबट आहे, गोड आहे. आवळा कसा लागतो? आंबट. आंबट लागतो. बोरं गोड लागतात. पेढा तिखट लागतो. नाही, गोड लागतो. मिरची गोड लागते. तिखट लागतो. मला तर गोड लागली होती. मला तिखट लागतो. हो, तुला केव्हा तिखट लागलंय? असं तुला आठवतंय काही खूप तिखट लागलं होतं असं? वड्यामध्ये. वड्यामध्ये? कसला वडा होता? बटाटा. बटाटा वडा. त्यात काही मिरची होती का? हा. कोणी आणला होता वडा? वडा आणला नव्हता, वडा घरी केला होता. आईने मुद्दाम मिरची टाकली होती त्यात? नाही, मग मावशींनी केला. मावशींनी केलेला. अच्छा, मावशी काय म्हटल्या? मिरची खाऊन पहा. मग मावशी म्हणल्या, आणि आई म्हणली की दादाला मिरची चालते, तुम्ही टाका. अच्छा, मग जास्त मिरची टाकल्या होत्या का थोड्या? थोड्या. अच्छा, मग बाबाचा वडा तुला मिळाला होता का? नाही. मग त्या वड्यामध्ये मिरची आली कशी? घातली. मग पाहून घालायची ना मिरची. कसं करतात वडापाव? असा वडा ठेवतात. हं. वडा ठेवतात, तयार येतो वडा? नाही, मग वडा असा करतात. वडा करतात असा? नाही, वडा असा करतात. कसा करतात? असं, बटाटे घेतात, त्याला प्रेस करून घेतात. प्रेस करतात. प्रेस कपड्यांना प्रेस करतो तशी? नाही, असं असं कुटतात? असं. असं? हा. असं प्रेस पण मग करतात. बटाटे शिजवायचे नाहीत का बेटा? असे कच्चे बटाटे कसे असे होतील? हा, आधी ते शिजवायचे एका कुकर मध्ये. काकूर मध्ये कुकर. एका कुकर मध्ये. एका कुकर मध्ये शिजवायचे ते. आणि मग ते हे करून झाल्यावर. हे करून झाल्यावर म्हणजे काय करून झाल्यावर? म्हणजे ते शिजून झाल्यावर त्याला असं आपण त्याचं सालं काढायची आणि असं त्याला आपल्या ह्याने असं प्रेस करायचं. आपल्या ह्याने म्हणजे आपल्या ते प्रेस करण्याचं असतं ना, त्याने असं प्रेस करायचं. आणि त्याच्यामध्ये थोडस ते बाउल मध्ये टाकायचं, ताटलीमधून. आणि मग त्याच्यामध्ये तिखट घालायचं थोडं, अजून हळद घालायची. आणि थोडस अजून मीठ टाकायचं. त्याला असं परत हाताने असं हे करायचं, स्मॅश करायचं. हा, स्मॅश करायचं. आणि मग त्याला थोडस भाजून त्याला त्याच्यामध्ये आपण चीज पण घालू शकतो. अच्छा, चीज वडा पण भारी चीज क्या होता है बेटा? म्हणजे चीज ना, चीज कशाने बनतं? दुधाने बनतं. बरोबर. तुला चीज आवडतं का? हा. आणि मग कशा बरोबर चीज खाऊ शकतो आपण? पिझ्झा बरोबर. हो, आणखीन भाकरी बरोबर नाही, पोळी बरोबर. चीज वडा.
कसं केव्हा टाकायचं आपण चीज त्याच्यात? एक चीज घ्यायचं चौकोनी, असं चौकोनी चीज घ्यायचं आणि चीज घेतल्यावर ते आपण स्मॅश केलेलं एक हे घ्यायचं, वड्याचा तुकडा घ्यायचा. स्मॅश केलं का स्मॅश केलं? स्मॅश केलेलं एक हे घ्यायचं, असं त्याला गोल करायचं, त्याच्यामध्ये किंचित चीज घालायचं, त्याला परत गोळा करायचा आणि मग तळायला घ्यायचं. डायरेक्ट टाकायचं कढईमध्ये? नाही, थोडंसं तिखट आणि मीठ घालायचं, परत त्याचा थोडासाच गोळा करायचा, थोडासा गोळा करायचा आणि मग हरभऱ्याच्या पिठामध्ये, नाही, डाळीच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालायचं. नाही, मग थोडंसं पाणी घालायचं, कोथिंबीर घालायची आणि त्याला मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये जो आपण वडा केलेला असतो तो घालायचा असं त्याला आणि मग कढईमध्ये टाकायचा. कढईत तेल नाही घालायचं ना? घालायचा. गॅस पेटवायचा नाही? आधी गॅस पेटवायचा, मग त्याला 2 मिनिटं तेलाला तेल घालायचं आणि मग 2 मिनिटं त्याला उकळायला वेळ द्यायचा. वेळ द्यायचा 5 मिनिट. आणि मग मिरची खायची का नाही त्याच्याबरोबर? नाही, कारण ती तिखट लागते, बरोबर ना? मग केव्हा केव्हा वडा खायचा असतो? पाऊस पडल्यावर वडा, खूप भूक लागल्यावर वडापाव खातात का? घरात केल्यावर वडापाव आणि खातात? त्याला असं गोळा वगैरे करायचा, त्याला कढईमध्ये तेल तापलं की असं त्याच्यामध्ये वडा घालायचा, 2 मिनिटात स्विमिंग करायला सोडायचं त्याला तेला? नाही, त्याला थोडस असं हे करायला वेळ द्यायचा. खूप भारी लागतं. हो ना? खूप भारी लागतं, मला पण आवडतं वडापाव. बर, मला सांग, तुला गोष्ट सांगता येते का? कुठली गोष्ट येते तुला? ती एक म्हातारीची, अजून सिंह उंदीर. एक म्हातारीची, एक सिंह उंदीर, आणखी? आणि त्या म्हातारी बरोबर एक कोल्हा वगैरे त्याची. वगैरे मध्ये काय काय येतं? कोल्हा आणि म्हातारीची. कोल्हा आणि म्हातारीची सांग बरं. कोल्हा आणि म्हातारीची. एक म्हातारी असते, तिच्या इथे एक बोराचं झाड असतं. बोर कसं लागतं? गोड लागतं. बोराच्या झाडाला काटे असतात का नाही? नसतात ना? हो का नाही? नसतात का? असतात? नसतात. बोराच्या झाडाला काटे नसतात. बोराचं झाड पाहिलंय तू? नाही. बोर जमिनी खाली लागतं का जमिनीवर लागतं? जमिनीच्या खाली. हा, तर बोर हे गोड लागतं, बोर हे जमिनीच्या खाली लागतं आणि बोराच्या झाडाला काटे नसतात. ओके. बटाटे झाडावर लागतात का खाली? जमिनी खाली असतात का वर असतात? खाली. पानं असतात का बटाट्याला? बटाट्याचा वेल असतो का झाड असतो? झाड असतं. झाड असतो. आणि त्या वडाचं झाड पण असतं. वडाचं झाड असतं. त्याला कसे फांद्या असतात का त्याला? पारंब्या असतात का त्याला? वडाच्या झाडाला पारंब्या नसतात. पिंपळाच्या झाडाला असतात का पारंब्या? पारंब्या म्हणजे काय? झोक्यासारखं. हा, झोक्यासारखं असतं. मग पिंपळाला असतात पारंब्या का वडाला असतात? पिंपळाला. पिंपळाला असतात. मिरची झाडावर लागते का जमिनी खाली लागते? जमिनीच्या खाली. जमिनीच्या खाली. बटाटा वडा बाजारात मिळतो, दुकानात मिळतो का घरी मिळतो? आपण घरी करतो किंवा बाहेर मिळतो. ओह वा, कितीला येतो बटाटा वडा? पैशामध्ये मिळतो ना? मग पैशामध्ये आणि कॉइन मध्ये काय फरक आहे? पैशामध्ये कॉइन मध्ये फरक आहे. काय फरक आहे? कॉइन वेगळा आणि पैसा म्हणजे गांडुळासारखा. गांडुळासारखं. त्याला किती पाय असतात?
खूप पाय असतात, बरोबर का नाही? आणि तो असं अंगावर चालला तर काय होतं? गुदगुले होते. आणूयात का आपण तो? बर, आपलं बोलून झालं की आणूया आणि मग असं चालवून पाहिजे अंगावरती. गुदगुल्या होतात ना, असं काहीतरी आपल्या अंगावर असं 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 चालत आहे. बरं, आपण चालवून पाहूया. दाखव बरं तुझा हात. अगं पैसा आला बरं का. असंच चालतं ना. आणि गांडूळ आणि पैशामध्ये काय फरक आहे? गांडूळ वेगळा असतो आणि पैसा वेगळा असतो. बरोबर आहे बेटा. पण गांडूळ आणि फरक एकच आहे, पण वेगळे वेगळे असतात. फरक एकच आहे पण वेगवेगळे असतात. मग फरक काय एक? म्हणजे फरक म्हणजे